आता मात्र या ठिकाणी पाहायचं इथे ही चढाई नक्कीच पहा बेसाबत असताना नक्कीच आक्रमण केले जाते आणि त्याचमध्ये यशस्वी होणार का त्याच प्रसंगी पाहिलं तर एक जो खेळाडू ज्याच्यावरती नक्कीच नजर होते आणि त्याला एक डावा बदरक्षक खेळाडूला इथे स्पर्श केला जातोय परंतु आता या ठिकाणी चढाई कोणाच्या माध्यमातून केली जाते या वर्षातली एक दुसरी स्पर्धा जर पाहिली तर कळकवणे गावात झाली होती आणि त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू या चषकावरती ज्या खेळाडूने नाव कोरलं अशा प्रकारचा शुभम परंतु त्याला या ठिकाणी पहा ज्याच्या पहिल्या चढाईत इथे रोख लावला जातोय ज्याला या ठिकाणी रोखलं जातंय आणि रोखण्याचं काम कोणी केलंय तर कीच संपूर्ण या ठिकाणी आई महाकाली शिरगाव संघाने या ठिकाणी केलेलं आहे चांगल्या प्रकारचा चेनचा वापर केला समोरचा साथ नक्कीच डावा कुप्रक्षक आणि त्यांच्या साथीदारांची देखील पाहिली परंतु यानंतर होणारा सामना ज्याच्याकरिता देखील इथे पहिला पुकार दिला जातोय आणि संघ अशा पद्धतीचे असतील VR स्पोर्ट्स क्लब टेरव वेतकोंड विरुद्ध या ठिकाणी साई सेवा कोंडमाळा VR स्पोर्ट्स क्लब टेरव वेतकोंड विरुद्ध साई सेवा कोंडमाळा या दोन्ही संघांकरिता हा महत्वाचा पहिला पुकार या ठिकाणी दिला जातो महत्वाचा पहिला पुकार देखील आहे परंतु ह्या चालू सामन्यात जे 2 गुण आहेत ना ते शिरगाव संघासाठी या ठिकाणी प्राप्त झालेत आणि ज्याच्यामध्ये ऍड केले जाते ज्याच्यामध्ये वाढ केली जाते ज्याच्यामध्ये बिघाड केली जाते आणि कोणाच्या माध्यमातून तर हा शिरगाव संघ ज्याने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 गुण प्राप्त केलेत परंतु प्रतिस्पर्धी संघाला किती गुण दिलेत तर कोणत्याही प्रकारचा गुण दिलेला नाहीये म्हणजेच त्यांचं अशा प्रकारचं ध्येय आहे की आम्ही आमच्या प्रकारची गुणतालिका आहे ती वाढवणार आहे परंतु त्याच प्रसंगी प्रतिस्पर्धी संघात कोणत्याही प्रकारचा गुण आम्ही देणार नाही आहेत म्हणून तर ह्या संघाकडे नक्कीच आवर्जून पाहिले जातं आणि ज्यांचा आवर्जून पाहण्यासारखा सामना देखील आहे त्या सामन्यात नक्कीच ह्या तिसऱ्या चढाईत जर पाहिलं तर सुयशच्या माध्यमातून ही चढाई केली होती आणि सुयशने पाहिलं तर नक्कीच एक लात भिरकवणे खेळाडू देखील बाद केलेला आहे त्यानंतर 4 खेळाडू जे नक्कीच मैदानाच्या बाहेर येतात म्हणजे प्रतिस्पर्धी संघात देखील 4 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत त्यानंतर या ठिकाणी मैदानामध्ये पाहिल्यानंतर आदर्श देखील आहे परंतु सर्वोत्तम जो एक अँकर होत स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहतो अशा प्रकारचा अक्षय देखील या ठिकाणी आहे ज्याची नक्कीच या वर्षीच्या तालुका संघात ज्याची बरडी लागली होती अशा प्रकारचा डावा कुप्रक्षक तालुक्याचा देखील आणि आपल्याच या सिद्धिविनायक कळकवणे संघाचा देखील या ठिकाणी पाहतो परंतु ज्याचा संघ जर पाहिला ना तरी पिछाडीवरती आहे ज्यांचा अजून स्टार्टअप झालेला नाहीये ज्यांच्या नक्कीच आलेखावरती कोणत्याही प्रकारचा गुण दाखल या ठिकाणी झालेला नाहीये परंतु त्याच प्रसंगी पाहायचा अजून एक खेळाडू या ठिकाणी ज्याला ही चढाई तिसरी या ठिकाणी दिली जाते परंतु तिसरी चढाई दिल्यानंतर पाहायचा गुण प्राप्त अशा प्रकारची चढाई करावी लागेल अन्यथा त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल समोर पाहिलं तर संपूर्ण खेळाडू जे आतापर्यंत कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहेत आणि चूक न करीत असताना पुन्हा एकदा कोपराक्षक खेळाडू तो देखील ह्या चालू सामन्यात पाहिलं तर दुसरी या ठिकाणी पकड केली आहे कोपराक्षकाने काय केलंय तर एक चढाई मधला गुण प्राप्त केलाय 2 पकडी मधले गुण प्राप्त केले म्हणजे दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी केली आता शेवटचे 2 खेळाडू आहेत याच सिद्धिविनायक कळकवणे संघाचे आणि ज्याच्यातीलच अक्षय आणि त्याचा साथीदार हे मैदानामध्ये असताना इथे ज्याने एक चढाई मधला गुण प्राप्त केलाय अशा प्रकारचा सुयश फाळके हा चढाईपट्टू आपण या ठिकाणी पाहतोय परंतु त्याने काय केलं तर नक्कीच खेळाचं गती या ठिकाणी थांबवली जाते कारण प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण आम्ही कधी करणार हे नक्कीच डावपेच आहे आणि हे डावपेच आपल्याला चालू सामन्यात पाहायला भेटणार आहेत थर्ड रेड आई महाकाली शिरगाव संघ परंतु आता तसं होणार नाही आता काहीतरी घडणार आहे परंतु त्याच प्रसंगी पाहायचं इथे एकंदरीतच एकापेक्षा जास्त खेळाडू म्हणजेच 4 गुण प्राप्त होता येतात दोन्ही खेळाडूंना स्पर्श केला जातोय इथे ऑल आउट दिला जातोय आणि ऑल आउट दिल्यानंतर 4 गुण आहेत ते ह्याच सुयशला आणि संपूर्ण या ठिकाणी आई महाकाली शिरगाव संघाला प्राप्त होत आहेत आता मात्र 9-0 चा सामना आणि ज्या सामन्याची सुरुवात करण्याकरिता हाच सिद्धिविनायकचा संघ देखील आपण या ठिकाणी पाहतोय ही 65 गुणांची स्पर्धा फार महत्वाची आहे कारण या वर्षाची या सीझन मधली ही तिसरी स्पर्धा या ठिकाणी असेल आणि ज्याच्यामध्ये हा चढाईपट्टू पहा ज्याने ह्याच सामन्यात पाहिले ना तर 2 टॅकल आणि एक चढाई मधला अशा प्रकारचे 3 गुण प्राप्त करणारा हा खेळाडू या ठिकाणी परंतु ज्याने परत हा 4था गुण आणि संघाकरिता हा 10वा गुण या ठिकाणी प्राप्त होतोय परंतु तदनंतर इथे पाहायचं अजूनही नक्कीच पहिल्या गुणांचा विचार आहे परंतु पहिल्या गुणांचा विचार असताना या ठिकाणी पाहिला तर इथे देखील सहाय्यक कुप्रक्षकाकडून केल्या जाणाऱ्या ह्या कमी पकडी आहेत आणि सर्वांना अचंबित केले जाते
अज्जू उद्योग देखील आमच्याकडे बघून थोडंसं स्मित हास्य देतात, कारण अशा पकडी फार महत्वाच्या असतात आणि फार कमी देखील पाहायला भेटतात, ज्याच्यातून चढाईपटूला काय करावं नेमकं ते नक्कीच समजत नसतं. अशा प्रकारचं अद्भुत टॅकल ज्याला आपण म्हणू, तर टॅकल आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहिलेलं आहे. कारण अनेकदा आपण कोपराक्षकांना पकड करताना पाहतो, परंतु सहाय्यक कोपराक्षक जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पकड करतात तेव्हा नक्कीच सामन्यामध्ये रंगत येत असते. त्याच्याकरिता तदनंतर या ठिकाणी चर्चासत्र रंगल्यानंतर आता मात्र जर पाहिलं ना, तर इथं आदित्य मांडवकर त्याच्यावरती नक्कीच हे डावपेच या ठिकाणी ठेवले जातात, परंतु त्याला मात्र पाहायचं आहे, त्याला देखील या सामन्यात इथे मात्र जेर बंद केला जातोय कोपरक्षकाच्या माध्यमातून. या ठिकाणी बघतो 1 विरुद्ध 12 अशा प्रकारची लढत असताना ज्याच्यातीलच डाबा बद्रक्षक खेळाडू ज्याने मात्र एक चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी करून दाखवली. मी सांगितलं की या वर्षाचा हा सिद्धिविनायक कळकवणीचा असा संघ आहे की जी दुसरी स्पर्धा जिंकून इथपर्यंत दाखल झालेला आहे. परंतु त्यानंतर या ठिकाणी पहा भाजपती हा चालू सामन्यात जम कोणाच्या माध्यमातून केला तर शिरगाव संघाच्या माध्यमातून अनिकेत या ठिकाणी पाहायचं मिनिटांमध्ये या ठिकाणी ही 11 गुणांची आघाडी या ठिकाणी टिकवून ठेवली जाते का की 11 गुणांची आघाडी या ठिकाणी वाढवली जाते, परंतु सुरुवात वाढवण्यापासून केली जाते. हाच शिरगावचा संघ पहा, ज्याने पकड हे त्यांचं एक चांगल्या प्रकारचं अस्त्र आहे आणि ज्याचं ब्रह्मास्त्र म्हणून या ठिकाणी वापर करून ज्यांनी जास्तीत जास्त पकडीचा गुण केला आणि चढाईमध्ये देखील पाहिलं तर एक लोन दिलेलं आहे, म्हणून तर त्यांचा संघ सुस्थितीमध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आता देखील पाहिलं तर नक्कीच आदित्य त्यानंतर शुभम सारखे खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर आहेत. त्याच प्रसंगी आपण पाहतोय नक्कीच ज्याने चालू सामन्यात चढाईच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली अशा प्रकारचा सुयश या ठिकाणी आहे. आणि हा संघ असा देखील आहे की आपल्याच चैत्रावलीची जी एक स्पर्धा झाली गत वर्षातली याच गावातली आणि त्या स्पर्धेत देखील अंतिम चषकावरती ह्याच शिरगाव संघाने नाव कोरलं होतं आणि तो शिरगाव संघ आज देखील या ठिकाणी पाहिलं तर आपल्याच गावातील ही स्पर्धा आहे, परंतु स्पर्धा वेगळी आहे ज्याचं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ पिंपरी बुद्रुक यांनी या ठिकाणी केले, परंतु त्या स्पर्धेत देखील पुन्हा एकदा आपल्याच गावातली ही दुसरी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आणि जिंकण्याचा पराक्रम या ठिकाणी करणार का. परंतु त्याच प्रसंगी पाहिलं तर इथे पकड केली जाते, या ठिकाणी पकड केली जाते आणि पकड कोणाची केली जाते तर प्रतिस्पर्धी संघातील जो सर्वोत्तम चढाईपट्टू आहे ज्याला या ठिकाणी बाद केलं जातं आणि तो खेळाडू बाद झाल्यानंतर इथे डाव्या अशा प्रकारचा चढाईपट्टू आदित्य मांडवकर वरती ही जबाबदारी आहे, परंतु जबाबदारी करीत असताना इथे ज्याने मात्र टो टच केला जातं, ज्याने रिवायवल कोणाचं झालंय, रिवायवल आणि आगमन मैदानामध्ये कोणाचं झालंय तर डाऊट मॅन सिद्धिविनायक कळकवणी संघाचा शुभम कदम दादू या ठिकाणी मैदानामध्ये ऍक्टिव्ह झाला. हा खेळाडू असा आहे की नक्कीच कोणत्याही क्षणी कशाही प्रकारची कामगिरी करू शकतो, परंतु इथे पाहायचं आहे शुभमचं आगमन झाल्यानंतर नक्कीच एक चांगल्या प्रकारचा संचार सर्व खेळाडूंमध्ये या ठिकाणी पाहतोय. आता उर्वरित मिनिटांमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे ज्या नावासाठी हा खेळाडू ओळखला जातो, कारण याने जर पाहिलं ना तर गत वर्षात देखील एक सर्वोत्तम स्पर्धा चालू सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी आहे, परंतु गत वर्षात देखील एक कादवड प्रीमियर लीगची स्पर्धा आली जिथे सर्वोत्कृष्ट खेळाडू करिता एक सोन्याची अंगठी होती आणि त्या सोन्याच्या अंगठीचा मानकरी ठरलेला शुभम आज देखील आपण ज्याचा स्थानिक संघ आहे ज्याचा गावचा संघ आहे त्याच्यामध्ये कामगिरी करत असताना इथे पुनरागमन संघाचं कसं होतंय तर असं होतंय आणि खेळ कसा केला पाहिजे तर खेळ असा केला पाहिजे याचं नक्कीच भाकीत या ठिकाणी आहे. परंतु आता उर्वरितले 2 खेळाडू आता परिस्थिती बदललेली आहे, परंतु परिस्थिती बदललेली असताना इथे पाहायचं एका खेळाडूला स्पर्श केला जातोय कोपऱ्यामध्ये जाऊन, त्याला नक्कीच स्पर्श केला जातोय
आता शेवटचा खेळाडू या ठिकाणी आहे, परंतु त्या शेवटचा खेळाडू देखील या ठिकाणी पाहायचा आहे. तर नक्कीच मध्य रेषेच्या दिशेने ही चढाई सक्सेस झाली असती तर नक्कीच सामन्याचं चित्र आहे ते अजून वेगळं झालं असतं, परंतु त्याच प्रसंगी इथे 2 दिला जातोय. चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी आहे. चालू सामना संपायला शेवटच्या 240 सेकंदाचा या ठिकाणी अवधी देखील या ठिकाणी असणार आहे. आणि कालच्या संपूर्ण पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवसात सर्वोत्तम चढाई नक्कीच साहिल शिगवणच्या माध्यमातून केली होती, ज्याने एका चढाईत 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे तर 6 खेळाडूंना बाद केलं होतं. अशा प्रकारची कालची सर्वोत्तम चढाई होती आणि ज्याच्या जोरावरती जय हनुमान कळंबस्ते हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. परंतु आजच्या सत्रात तशी कामगिरी कोणता संघ करणार आणि कोणते 2 संघ सेमीफायनलमध्ये येणार याच्या नक्कीच या खेळाडू देखील चालू सामना संपायला शेवटच्या 3 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे. आणि 3 मिनिटांचा कालावधी असताना जर आघाडी देखील जर पाहिली ना तर आघाडी देखील 3 गुणाची या ठिकाणी आहे. आघाडी देखील 3 गुणाची आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहायचं सहाय्यक उपरक्षक खेळाडू म्हणजेच अनिकेतच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी होते. सहाय्यक कोपरक्षक खेळाडू अनिकेत घागच्या माध्यमातून ही एक चांगल्या प्रकारची पकड पाहिली, कारण शुभम सारख्या खेळाडूला नक्कीच इथे वारंवार मैदानाच्या बाहेर ठेवण्याचं काम हे संपूर्ण पकडपटू या ठिकाणी करतायत. आणि ज्यांच्यामुळेच पाहिले तर आघाडी या ठिकाणी शेवटच्या काही क्षणात 4 गुणांची एक चांगल्या प्रकारची आघाडी ती म्हणजेच आई महाकाली शिरगाव या संघाकडे पाहतोय. परंतु आता देखील शुभमला लवकर मैदानामध्ये आणावं लागेल, त्याकरिता आदित्यवरती ही जबाबदारी दिली जाते. 7 खेळाडूंचा संच आहे ज्याच्यातील चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहेत. शेवटच्या 2 मिनिटांसाठी कालावधी नक्कीच शिल्लक आहे. आणि ह्याच 2 मिनिटांमध्ये जर आघाडी पहिली तर पुन्हा एकदा 3 गुणांची आघाडी आहे, परंतु ती 3 गुणांची आघाडी या ठिकाणी कमी केली जाते, ज्याच्यामध्ये 2 गुण प्राप्त झाल्यानंतर आता फक्त 1 गुणांची आघाडी या ठिकाणी राहिलेली आहे. 1 गुणांची आघाडी या ठिकाणी राहिलेली आहे. हा सामना नक्कीच एकतर्फी होता, परंतु ज्याच्यामध्ये कमबॅक अशा पद्धतीने होईल असा कोणी विचार केला नव्हता, परंतु तशी कामगिरी या ठिकाणी आज सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवली संघाने करून दाखवली. परंतु अजून जर पाहिले ना तर काही मिनिटांचा कालावधी असताना आघाडी प्रतिस्पर्धी संघाकडे आहे, कारण ह्या सामन्याचा अजूनही 3 भाग केले जाऊ शकतात. या ठिकाणी शिरगाव संघ जिंकू शकतो, अन्यथा कळकवली संघ जिंकू शकतो, अन्यथा सामना समान गुणांमध्ये देखील जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी पाहायचं इथे एकंदरीतच एकाच चढाईत 2 खेळाडूंना बाद केले जाते आणि चालू सामना संपायला शेवटचा 1 मिनिट या ठिकाणी आहे. डायमंड देखील विरुद्ध साई सेवा क्रीडा मंडळ कोंडमाळा दोन्ही संघांकरिता हा शेवटचा पुकार या ठिकाणी आहे. परंतु हा शेवटचा खेळाडू देखील शिरगाव संघाचा मैदानामध्ये आहे, ज्याला नक्कीच पकड करण्याचा निर्धार या ठिकाणी हा संघ इथे दाखवतोय. परंतु पकड करणार का? आता 2 गुणांची आघाडी देखील आहे, परंतु तदनंतर या ठिकाणी पाहिला तर त्याच वेळी मात्र कोपरक्षक आदित्य आणि त्याचे सहकारी या ठिकाणी आता नक्कीच उर्वरितातल्या काही सेकंदाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे. काही सेकंदाचा या ठिकाणी कालावधी शिल्लक आहे. 17 विरुद्ध 21 आणि काही सेकंदानंतर हा सामना या ठिकाणी नक्कीच संपणार आहे. आणि कोणता तरी एक संघ नक्कीच कोण जिंकेल हे अजून सांगू शकत नाही, कारण इथून चढाई मिळणार का की ही शेवटची चढाई असेल अशा प्रकारचा प्रश्न केला. परंतु चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि चालू सामन्यात जो मागे राहणारा संघ होता त्याने नक्कीच पुढे येऊन एक चांगली कामगिरी केली आणि हा सामना देखील या ठिकाणी जिंकलेला आहे. म्हणजेच चालू सामन्यात